माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत. तुम्ही सुद्धा 5 श्लोक बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. श्लोक 161 ते 165. श्री गणेशाय नमः. श्री समर्थाय नमः. अहंता गुणे सर्वई दुःख होते, मुखे बोलले ज्ञान ते येते व्यर्थ जाते. सुखी राहता सर्वई सुखाय, अहंता तुझी शोधोनी पाय. अहमभाव हा सर्व दुःखाच्या मुळाशी असतो. अहमभाव संपन्न माणसाने केलेला ज्ञानाचा उपदेश वाया जातो. अहमभाव बाजूस सारून जो सुखी होतो त्याला जीवनात सुखच अनुभवास येते. म्हणून मना तुझा अहमभाव तूच शोधून काढ. अहमभाव भेद जन्मास घालतो. भेदामुळे भय निर्माण होते. भय काळजीला प्रसवते. काळजीतून जीवनातील सारी दुःखे प्रगट होतात. म्हणून अहमभाव सर्व दुःखाचे मूळ मानले. ज्ञान अनंत असल्यामुळे खरा ज्ञानी माणूस ज्ञानाने भारावून जातो, नम्र होतो. त्याचे बोलणे त्या नम्रतेतून बाहेर पडल्याने ऐकणाऱ्याच्या मनावर उत्तम परिणाम करून जाते. परंतु अंगी अहंभाव असेल तर माणसाला ज्ञानाचे अनंतपण आणि अंतरंग कळणार नाही. असा माणूस मोठा पंडित असू शकेल, मोठा वक्ता पण असेल, तरी त्याने सांगितलेले ज्ञान ऐकणाऱ्याच्या हृदयाला जाऊन भिडत नाही, ते वाया जाते. अहंभाव लीन करणे हाच सुखी होण्याचा प्रधान उपाय होय. अहंभाव राखून भोगायला मिळालेले सुख तात्पुरते असते, परंतु अहंभाव विलीन झाल्यावर येणारा सुखाचा अनुभव टिकणारा असतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या अंतर्यामी वास करणारा अहंभाव प्रथम शोधून काढावा, मग त्यास नाहीसा करावा. अहंता गुणे नेती सांडी विवेकी, अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी. परी अंतरी सर्वई साक्ष येते, प्रमाणातरे बुद्धी सांडवणी जाते. अहंभावाच्या पायी विचारी माणसे नीतीचा मार्ग सोडतात. इतकेच नव्हे तर अनितीच्या जोरावर साऱ्या समाजात प्रसिद्ध होतात. पण लोकांनी जरी तारीफ केली तरी त्यांचे मन त्यांना खरे काय ते सांगतेच. नीतीच्या मार्गाने वागायला सांगणारे शास्त्राधार सोडून त्यांची बुद्धी अनीतीच्या मार्गात जाते. कोणत्याही काली कोणत्याही समाजात भ्रष्टाचार कमी जास्त प्रमाणात चालू असतो. भ्रष्टाचार करणारी माणसे स्वतःला हीन समजतात. सर्वसाधारण समाज देखील त्यांना कमीच मानतो. परंतु अहंभावाची जेव्हा मोठी वाढ होते तेव्हा स्वार्थाला ऊत येतो. स्वार्थ वाढला अति किंवा समाजातील विचारी माणसे सुद्धा नीतिभ्रष्ट होतात. आपण नीतिभ्रष्ट आहोत याची जाणीव ठेवून जर ते मर्यादेने वागले तर एक वेळ चालेल, असे घडत नाही. उलट आपल्या अनितीच्या मस्तीने ते लोक समाजात मान्यता पावतात. समाज जीवनात हा काळ कठीण समजावा. मानवी मनाची मौज अशी आहे की माणूस अहंभाव स्वार्थ यांच्या नादाने किती अनितीने वागला, चांगला म्हणून मिरवला तरी त्याचे मन त्याला खरे सांगत राहते. माणूस जगाला फसवू शकतो, पण मनाला कसा फसवणार? त्याच्या अंतरातील चांगला मी त्याला नीती विषयक शास्त्रप्रमाणे दाखवतो. पण स्वार्थाचा जोर एवढा विलक्षण असतो की त्याचा वाईट मी ती सारी प्रमाणे दूर करतो आणि वाटेल तसे वागतो. असे अनितीच्या जोरावर हवे तसे वागणारे समाजात बहुसंख्य झाले म्हणजे सज्जनांना कठीण काळ येतो. करी वृद्धी जो संत तो संत जाना, देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला. देहातीत ते हित सांडित गेला, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. सदा संगती सज्जनासी धरावी. अज्ञानामुळे मी देहच असा घट्ट निश्चय होतो. त्यामुळे माणूस आत्महीन साधू शकत नाही. मी देहच या भावनेला मी आत्माच हवे असे रूप द्यावे. पण हे साधण्यासाठी आत्मबुद्धी स्थिरावलेल्या पुरुषाची सतत संगत करावी. ईश्वराने आपल्या संकल्पानुसार विश्वाची रचना केली, त्यात त्याने प्रवेश केला. म्हणून विश्वाला बाहेर दिसणारे दृश्य, त्यात सांभाळणारे अदृश्य अशी 2 अंगे. दृश्य अंग तात्पुरते अपूर्ण पंचभूतापासून बनलेले, अदृश्य अंग कायमचे पूर्ण आत्मस्वरूपाचे बनलेले. आपल्या शरीराला हीच 2 अंगे असतात.
अज्ञानामुळे आपण देहालाच सर्वस्व मानतो, आत्म्याला विसरतो. अर्थात आपल्या जीवनात स्वानंद अनुभवायला येत नाही. म्हणून देहाला सर्वस्व मानण्याच्या प्रवृत्तीला वळवून आत्म्याला सर्वस्व मानावे. दृश्य वस्तूंच्या समुदायात एका वस्तूवर लक्ष काढून दुसऱ्या वस्तूवर ठेवण्यास विशेष कठीण जात नाही. त्यातल्यात आत्मस्वरूप नुसते अदृश्य नाही, ते अदृश्य, ते अतिशय सूक्ष्म, अतिंद्रिय देखील. त्याच्या ठिकाणी आपले केंद्र लक्ष करण्यास शिकावेच लागते. ही विद्या संतापाशी असल्याने त्याची सतत संगत करणे फार अवश्य होय. मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा. मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. मनाने कल्पना करून निर्माण केलेल्या दृश्यापासून स्वतःला बाजूस करावे. त्रिलोकांच्या पलीकडे असलेला देव मनानेच अनुभवावा. मनाने केलेली कल्पना करूनच नाहीशी करावी. पण हे साधण्यासाठी आत्मबुद्धी स्थिरावलेल्या पुरुषाची सतत संगत करावी. प्राण्यांच्या जीवनात मानवी जीवनात एक मूलभूत फरक असा आहे. जनावरे ईश्वरी निर्मित सृष्टीमध्ये जगतात. माणूस ईश्वर निर्मित मानवी निर्मित अशा दोन सृष्टीमध्ये जगतो. ईशसृष्टी पंचभूतांची तर जीवसृष्टी कल्पनांची होय. स्वतःच्या कल्पनांना मुक्त विहार करू देऊन म्हणून स्वतःचे जे काल्पनिक जग निर्माण करतो. देहाने तो ईश्वर निर्मित जगात राहतो हे खरे, पण मनाने तो स्वनिर्मित कल्पना जगात वावरतो. स्वनिर्मित भ्रामक असे कल्पना जगत माणसाला स्वानंदापासून दूर ठेवावते. आपल्या मनाने निर्माण केलेले हे जग मनानेच नाहीसे करावे लागते. बरे, या कल्पनामय जगाचा पाया दृश्यावर आधारलेला असतो. दृश्यातून आपल्याला आनंद मिळेल या कल्पनेने माणूस मनाने दृश्याला चिकटतो. हे चिकटणे त्याच्या बंधनाला कारक होते. मनाने चिकटलेला तर मनानेच सोडवला पाहिजे. जे जे दृश्य असते ते सारे प्रकृतीच्या कक्षेमध्ये येते. प्रकृती त्रिगुणात्मक आहे, म्हणून सर्व दृश्य प्रपंच त्रिगुणांनी विणलेला असतो. आत्मस्वरूप त्रिगुणांच्या पलीकडे राहते. त्याच्यापर्यंत जाता येण्यासाठी आपण देखील त्रिगुण ओलांडायला हवेत. स्वानुभवे पुरुष असे सांगता की आपलं मन हेच खरे अज्ञानाचे निवासस्थान साधन. जी वस्तू जशी नाही तशी ती अशी कल्पना करून तिच्या नादी लागणे हा मनाचा स्वभाव. कल्पना करणे शक्ती खरी, पण ती भलतीकडे लागण्याने विपरीत परिणाम घडतो. तिला स्वरूपाकडे कशी वळवावी याची युक्ती संत संगतीमध्ये शिकता येते. देहाधिक प्रपंच हा चिंतेला, परी अंतरी लोभनी चित ठेला. हरी चिंतने मुक्तिकांता करावी, हरी चिंतने कांता वरावी. सदा संगती सज्जनांची धरावी. माणूस आपल्या देहाचे, मुलाबाळांचे म्हणता आपल्या संसाराचे सारखे चिंतन करतो, पण त्यामुळे त्याच्या अंतःकरणात प्रपंचाची आसक्ती घट्ट होत असते. ते सोडून माणसाने भगवंताचे सारखे चिंतन केले तर त्यास मोक्षप्राप्ती होईल. पण ते साधण्यासाठी आत्मबुद्धी स्थिरावलेल्या पुरुषाची नित्य संगत करावी. कशाचे तरी चिंतन करीत राहणे हा मानवी मनाचा एक सहज स्वभाव आहे. मन ज्याचे सतत चिंतन करते त्याचा आकार घेते. सामान्य माणूस जेव्हा संसारात उतरतो तेव्हा आपला देहाशी संबंध असणाऱ्या व्यक्तीशी, वस्तूंची गुंततो. प्रपंचात गुंतल्यामुळे त्याचे मन सारखे त्याच व्यक्तीभोवते गुंडाळते. परिणामी त्याच्या मनात प्रपंच घट्टपणे जाऊन बसतो. जिवंतपणे तर तो प्रपंचाच्या चिंतनात बुडलेला असतोच, पण मेल्यावर देखील ते चिंतन तो वरवर घेऊन जातो. याच्या उलट माणसाने भगवंताचे सतत चिंतन केले त्याचे मन क्रमाक्रमाने भगवंताचा आकार घेत जाते. ज्या मानाने ते भगवत का आकार होईल त्या मानाने दृश्याच्या दडपणातून ते मोकळे होईल. असे मोकळे मन स्वानंदाने भरून जाते. नवीन विवाहाचा आनंद भगवत भक्ताला मिळतो. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील श्लोक श्रवण करूया. श्रवण केले तर बोला. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.